Hello guys, welcome to our page. I hope you already liked, subscribed and shared our page. If you haven't done that, please like, subscribe and share our page. Now here we are started the chapter number 7, wave optics. So for this chapter, which is from the section 2nd. Now some basic concepts initially we are going to consider, and then we are going to consider the applications of these concepts. So in the optics, first of all, if we consider the optics, particular word optics is one branch of the physics in which we are going to perform the study related to the light. So whatever be the study we are going to perform regarding the light waves, that all the study will be included under the section optics in the physics subject. So we are going to start this section optics from this chapter number 7, which is wave optics. Now already we had considered the definition of wave in the lower standards, like 9 standard or 10 standard. You are familiar with the concept wave. So again we are going to repeat that definition. Wave means the transfer of energy from particle to particle. म्हणजेच ती जी एनर्जी आहे ती पार्टिकल टू पार्टिकल त्या ठिकाणी काय होत असते, ट्रान्सफर होते, आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो, ॲज अ वेव म्हणून कन्सिडर करतो. आणि मग वेवचे डिफरंट टाइप्स असतात. पैकी लाईट वेव जी आहे ती ट्रान्सव्हर्सल नेचरची असते, आणि दुसरी गोष्ट ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक असते, म्हणजे मीडियम नसेल तरीसुद्धा ती त्या ठिकाणी ट्रॅव्हल होऊ शकते. जसं की बेस्ट एक्झाम्पल सनलाईट घेऊ आपण. सनलाईट आणि अर्थमध्ये मीडियम हे कंपल्सरी प्रेझेंट नाही आहे, तरीसुद्धा सनलाईट आपल्यापर्यंत येते, म्हणजेच ती इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या नेचरमध्ये आहे, म्हणून ती आपल्यापर्यंत ट्रॅव्हल करते. आता ह्या ऑप्टिक्समध्ये आपल्याला काही सायंटिस्टने काही थिअरीज प्रोव्हाइड केलेल्या आहे. आता ऑब्वियस आहे की कुठलाही सायंटिस्ट इनिशियली आपल्याला परफेक्ट थिअरी प्रोव्हाइड करत नाही. तर न्यूटन्सने त्याची कार्पस्कलर थिअरी सर्वात आधी पुट केली, आणि त्या थिअरीपासून अशा हळूहळू डेव्हलपमेंट होत गेल्यानंतर मॅक्स प्लँक क्वांटम थिअरी आली, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी आली, त्यानंतर जी आता सध्या आपण यूज करतोय ती हायजेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट, जी आपण नावडेज यूज करतोय, म्हणजे ती सर्वात नवीन थिअरी आहे की जिने सर्व जे डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते सर्व त्यांनी रिमूव्ह केले, आणि शेवटी मग एक डेव्हलप्ड थिअरी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, जिला आपण हायजेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट म्हणतो. आणि मग त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला ह्या काही डेफिनेशन्स कन्सिडर करायच्या आहे. तर पहिली डेफिनेशन आहे वेव्ह फ्रंट, आणि दुसरी डेफिनेशन आहे वेव्ह नॉर्मल. आता वेव्ह फ्रंट ही डेफिनेशन आपण कन्सिडर करणार आहे, तर त्यासाठी मी एक सोर्स कन्सिडर करणार आहे. तर इथे एक सोर्स एस आहे, आणि याचं नेचर जर तुम्ही बघितलं तर याचं नेचर आहे पॉइंट सोर्स. तर पॉइंट सोर्स कुणाला म्हणायचं तुम्ही, तर ज्या सोर्समधून सर्व पॉसिबल डिरेक्शन्सला लाईट वेव्ह बाहेर पडणार आहे, म्हणजे एमिट होणार आहे, त्याला म्हणायचं पॉइंट सोर्स. मग ह्या सोर्स एसमधून सपोज मी कन्सिडर केलं तर लाईट राईटला इमिट होऊ शकते, लेफ्टला इमिट होऊ शकते, त्यानंतर अपसाईड, डाऊन साईड, किंवा प्लेनच्या आतमध्ये सुद्धा जाऊ शकते, किंवा प्लेनमधून बाहेर सुद्धा येऊ शकते. म्हणजे पूर्ण 360 डिग्रीमध्ये त्या लाईट वेव्स काय होणार आहे, एमिट होणार आहे. अशा सोर्सला आपण काय नाव द्यायचं, पॉइंट सोर्स म्हणून आपण कन्सिडर करायचं. सो हिअर एस इज अ पॉइंट सोर्स विच आय एम गोइंग टू कन्सिडर. नाउ सपोज इट इज एमिटिंग द लाईट वेव्स इन ऑल पॉसिबल डिरेक्शन्स. ह्या मॅनरने ती सर्व पॉसिबल डिरेक्शन्सला लाईट एमिट केल्या जात आहेत असं आपण कन्सिडर करू. So these arrows indicates the light emitted through that source S. Now suppose whatever be that source we are considering, suppose that emitted light waves are traveling with speed of light. So speed of light is indicated by small c, and you know that its value is constant, which is 3 into 10 raised to the power 8 meter per second. म्हणजे ही व्हॅल्यू तुम्हाला ध्यानात ठेवायची, जी कॉन्स्टंट आहे. तर स्पीड ऑफ लाईट किती असतो, एअर किंवा व्हॅक्यूममध्ये तो सर्वात जास्त असतो. म्हणजे आपल्या वर्ल्डमध्ये जेवढे काही ऑब्जेक्ट्स प्रेझेंट आहे त्या सर्व फेनॉमेनॉन्समध्ये सर्वात जास्त स्पीड हा लाईटकडे आहे, जो किती आहे 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड, आणि त्याचा सिम्बॉल मी घेतला आहे स्मॉल सी. आता सपोज ह्या ज्या लाईट वेव्स ट्रॅव्हल होत आहेत, आता त्या इन्फायनाइटली ट्रॅव्हल होणार आहे, पण मी समजा फक्त टाइम टी कन्सिडर केला,
आणि तेवढ्याच टाईमसाठी त्यांचा पाथ मी कन्सिडर करतोय. म्हणजे थोडक्यात इथे हे जे पाथ्स आहे त्यांनी किती टाईम घेतलेला आहे, स्मॉल टी इतका टाईम कन्सिडर केला आहे आणि तेवढ्या टाईममध्ये ते डिस्टन्स कव्हर करताय एस इतका. सो दे आर कव्हरिंग अ डिस्टन्स ऑफ एस. मग आता थोडंसं आपण बेसिक कन्सेप्टकडे जाऊया. आपल्याला माहिती आहे जी व्हेलॉसिटी आहे एखाद्या ऑब्जेक्टची ती कशी कॅल्क्युलेट करतो आपण, डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. आणि याच्यावरनं डिस्टन्सचा फॉर्म्युला जर आपण कन्सिडर केला तर डिस्टन्सचा फॉर्म्युला काय होणार आहे, व्हेलॉसिटी इंटू टाईम. पण आता मी ते व्हेलॉसिटीच्या जागेवर घेतोय स्पीड ऑफ लाईट जो सी ने इंडिकेट करतोय. त्यानंतर टाईम मात्र टीच आहे. म्हणजे ह्या केसेसमध्ये हे जे रेज आहे ते किती डिस्टन्स कव्हर करणार आहे, एस इज इक्वल्स टू सी टी. आणि दुसरी गोष्ट, हे सर्व रेज जे आहेत ते सेम डिस्टन्स कव्हर करणार आहे. आता का सेम डिस्टन्स कव्हर करणार आहे, बिकॉज ऑल द लाईट रेज आर एमिटेड फ्रॉम द सेम सोर्स एस. म्हणजे सर्वचे सर्व लाईट रेज हे एकाच सोर्सपासून आपण घेतलेले, म्हणजे ते आयडेंटिकल आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज काय असतील, सेम असतील. म्हणजेच त्यांचा स्पीड हा काय असणार आहे, सेम असेल. मग आपण स्पीड सेम घेतला, टाईम टेकन पण सेम घेतला, मग त्यामुळे त्यांचा प्रोडक्ट जो आहे सी टी तो पण सेम असेल आणि त्याचा रिझल्ट काय होणार आहे, हा एस इज इक्वल्स टू सी टी हा सर्व रेजसाठी काय असणार आहे, सेम असेल. पहिला रेज किती डिस्टन्स कव्हर करतोय, सी टी, दुसराही सी टी, तिसराही सी टी. म्हणजे असे सर्व लाईट रेज जे आहेत ते किती डिस्टन्स कव्हर करतायत, सी टी इतकं डिस्टन्स ते कव्हर करणार आहेत. नाऊ हिअर आय एम गोइंग टू ड्रॉ वन सर्कल. आता मी इथे सर्कल नाही म्हणता येणार, याला तुम्ही स्पियर पण म्हणू शकता, कारण की ह्या ज्या लाईट रेज आहेत त्या 360 मध्ये ट्रॅव्हल होत आहे, त्यामुळे त्याला तुम्ही स्पियर पण म्हणू शकता. तर इनडायरेक्टली मी इथे एक हॉलो स्पियर काय केलेला आहे, ड्रॉ केलेला आहे. आणि हा जो हॉलो स्पियर आहे तर त्या हॉलो स्पियरचा रेडियस मी किती घेतलाय, सी टी इतका रेडियस त्या ठिकाणी कन्सिडर केलाय. सो हिअर व्हेन आय एम कन्सिडरिंग दिस स्पियर, सो ॲक्च्युली दिस स्पियर इज मेड फ्रॉम कॉम्बिनेशन ऑफ सिंगल पॉईंट्स. म्हणजे छोटे छोटे स्मॉल पॉईंट्स आपण गॅदर केले आणि मग शेवटी मला तो कम्प्लीट सरफेस काय झालेला आहे, ॲक्वायर झालेला आहे. आणि अशा स्ट्रक्चरला आपण म्हणतो लोकस. लोकस म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ ऑल द पॉइंट्स ऑफ मीडियम टू विच वेव्ज रीच सायमल्टेनियसली. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा जो स्पेरिकल सरफेस मी ड्रॉ केलेला आहे त्या स्पेरिकल सरफेसवरती सर्व वेव्ज काय होतात, रीच होतात सायमल्टेनियसली. म्हणजे एकामागे एक अशा त्या कंटिन्युअसली तिथे काय होत असतात, रीच होत असतात. आणि दुसरी गोष्ट, ह्या सरफेसवरती जेवढे पॉईंट्स मी कन्सिडर करणार आहे तर त्या प्रत्येक पॉईंटला त्या वेव्ज ज्या आहे, लाईट वेव्ज, त्यांच्या फेजेस सेम असणार आहे. आणि अशा लोकस सरफेसला आपण म्हणतो वेव्ह फ्रंट. त्याला आपण काय नाव देणार आहे, ॲज अ वेव्ह फ्रंट. म्हणजे समजा मी ह्या सर्कलवरती म्हणा किंवा स्पियरवरती कुठेही एक पॉईंट घेतला, सपोज मी हा एक सर्कल केलेला पॉईंट जर घेतला किंवा दुसरा एक त्याच्या अपोजिट साईडचा पॉईंट घेतला, तर त्या प्रत्येक पॉईंटला त्या फेजेस ज्या आहेत त्या सेम असतील. आता फेजेस म्हणजे नेमकं काय, तर त्या पॉईंटला असणारा लाईटचा स्पीड, त्यानंतर त्या पॉईंटपर्यंत येण्यासाठी किती टाईम घेतला, त्यानंतर त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं, त्यानंतर त्या पॉईंटला त्याची वेव्हलेंथ किती आहे, त्याची इंटेन्सिटी किती आहे. म्हणजे थोडक्यात लाईटला डिस्क्राईब करणाऱ्या सर्व क्वांटिटीजची व्हॅल्यू तिथे काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि अशा सर्व पॉईंट्सला आपण काय म्हणतो, दे आर इन अ सेम फेज. म्हणजे प्रत्येक पॉईंटची व्हॅल्यू ही सेम असेल आणि त्याला आपण काय म्हणायचं, मग सेम फेज म्हणायचं. आणि अशा सर्व पॉईंटला कंबाईन केल्यानंतर तुम्हाला जो सरफेस भेटतोय त्याला आपण नाव देतोय वेव्ह फ्रंट. तर आता इथे तुम्ही जर बघितलं तर हा वेव्ह फ्रंट जो आहे तो सर्कल किंवा स्पियरच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणून त्याला मी स्पेरिकल वेव्ह फ्रंट म्हणणार. त्याला काय म्हणणार, ॲज अ स्पेरिकल वेव्ह फ्रंट म्हणणार. ठीक आहे, तर याला आपण म्हणतो स्पेरिकल वेव्ह फ्रंट. अँड इफ आय एम गोइंग टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर, म्हणजे आता जर मी ह्या वेव्हफ्रंटला एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, सो इफ अ परपेंडिक्युलर इज ड्रॉन टू द सरफेस ऑफ वेव्हफ्रंट ॲट एनी पॉइंट ऑफ द वेव्हफ्रंट इन द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट,
then that perpendicular is going to referred as a wave normal. नॉर्मल म्हणजे काय, तो 90 डिग्री अँगल क्रिएट करतोय. कुठे 90 डिग्री अँगल क्रिएट करतोय, तो वेव फ्रंट वरती. तो किती अँगल क्रिएट करणार आहे, 90 डिग्री अँगल क्रिएट करेल. आणि तो नॉर्मल कुठल्या डिरेक्शनला ड्रॉ करायचा आहे आपल्याला, इन द डिरेक्शन ऑफ लाईट वेव्स, वेअर लाईट वेव्ह इज ट्रॅव्हलिंग. म्हणजे इनडायरेक्टली ह्या लाईटचे जे पाथ आहे त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, ॲज अ वेव नॉर्मल म्हणून काय करायचं, कन्सिडर करायचं. तर हे झालं वेव फ्रंट आणि वेव नॉर्मलची डेफिनेशन. आणि दुसऱ्या टाईपचा एक वेव फ्रंट असतो, त्याला आपण प्लेन वेव फ्रंट म्हणतो. तर आता कंडिशन ध्यानात ठेवा, स्पेरिकल वेव फ्रंट कधी म्हणायचं आणि प्लेन वेव फ्रंट कधी घ्यायचा. तर त्याला एक पर्टिक्युलर कंडिशन आहे. ज्यावेळी तुम्ही पॉईंट सोर्सच्या एकदम जवळ आहात, म्हणजे जास्त डिस्टन्स कव्हर केलेलं नाही आहे, तर त्याला तुम्ही म्हणायचं स्पेरिकल वेव फ्रंट, म्हणजे खूप लांब गेलेले नाही आहेत. आणि ज्यावेळी तुम्ही खूप लार्ज डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असेल, फॉर एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल, की सनलाईट आपल्या अर्थपर्यंत आलेली आहे, तर सन आणि अर्थमध्ये मिलियन्स ऑफ किलोमीटर डिस्टन्स आहे. म्हणजे त्या लाईटने इतकं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे की ती सनलाईटपासून खूप लांब निघून आलेली आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेस तो डिस्टन्स वाढतो, त्यावेळी शेवटी जे रेज आहे ते नियरली एकमेकांना पॅरलल येतात सर्व रेज. आणि ज्यावेळी रेज पॅरलल असतात एकमेकांना, त्यावेळी आपल्याला भेटतो प्लेन सरफेस. तर ध्यानात ठेवायचं, पॉईंट सोर्सच्या जवळ असेल तर स्पेरिकल वेव्ह फ्रंट घ्यायचा, आणि लार्ज डिस्टन्स कव्हर केलेलं असेल, म्हणजे सर्व रेज हे एकमेकांना पॅरलल असतील, तर त्या ठिकाणी आपण प्लेन वेव्ह फ्रंट घेतो. आणि जी लाईट वेव्हची डायरेक्शन आहे त्यालाच तुम्ही वेव्ह नॉर्मल पण म्हणू शकता, कारण की त्याच डायरेक्शनला आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा असतो. तर ही झाली वेव्ह फ्रंट आणि वेव्ह नॉर्मलची कन्सेप्ट. त्यानंतर हायजिन्सने वेव्ह फ्रंट आणि वेव्ह नॉर्मलच्या बेसिसवरती त्याचे 3 प्रिन्सिपल्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे. तर हेच 3 प्रिन्सिपल्स आपल्याला पुढे पूर्ण चॅप्टरमध्ये यूज करायचे. त्यामुळे हे 3 प्रिन्सिपल जर तुमचे पाठ असतील व्यवस्थित किंवा ते माहिती असतील, तर पुढच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या इझिली तुम्हाला अंडरस्टँड होणार आहे. ज्यावेळी आपण पुढचे व्हिडिओज टाकणार आहे, तर त्यामध्ये तुम्हाला फक्त असा वर्डिंग असेल की वी नो दॅट, सो यू शुड नो दॅट फ्रॉम वेअर वी हॅड टेकन द हायजिन्स प्रिन्सिपल. ओके, सो पुन्हा मी स्पेरिकल वेव्ह फ्रंट घेतो हायजिन्स प्रिन्सिपल एक्सप्लेन करण्यासाठी. तुम्ही प्लेन वेव्ह फ्रंट पण घेऊ शकता, काही अडचण नाही, पण इथे मी सध्या स्पेरिकल वेव्ह फ्रंट दाखवतोय. तुम्हाला जो वाटेल तो तुम्ही घेऊ शकता, काही अडचण नाही. तर पहिला प्रिन्सिपल काय सांगतोय, त्याचं टोटल 3 प्रिन्सिपल्स आहे. सो एव्हरी पॉइंट ऑन अ वेव्ह फ्रंट, म्हणजे वेव्ह फ्रंटवरती जेवढे पॉईंट प्रेझेंट आहे ते सर्व पॉईंट. मग आता समजा पहिल्या स्पेरिकल वेव्ह फ्रंटवरती जेवढे पॉईंट प्रेझेंट असतील, म्हणजे ह्या सर्कमफरन्सवरती जेवढे पॉईंट प्रेझेंट असतील ते सर्व पॉईंट, किंवा प्लेन वेव्ह फ्रंटवरती समजा हा जो ब्ल्यू शेडेड रेक्टँग्युलर प्लेन आहे, त्या प्लेनमध्ये कुठेही एखादा पॉईंट जर तुम्ही कन्सिडर केला, तर हे प्रत्येक पॉईंट काय म्हणून ॲक्ट होणार आहे, they are going to behave as if they are a secondary source of light and they emitting or sending the secondary waves in all possible directions. म्हणजे जसा हा प्रायमरी सोर्स एस आहे, तो सगळ्या डिरेक्शनला लाईट वेव्ज एमिट करतो, त्याच मॅनरने वेव्ह फ्रंटवरती जर मी कुठलाही पॉईंट घेतला तर तो सुद्धा ॲज अ पॉईंट सोर्स म्हणून ॲक्ट होतो. पण कुठला पॉईंट सोर्स, सेकंडरी, कारण की ऑलरेडी आपला पहिला सोर्स काय झाला, प्रायमरी, म्हणजे तो मेन सोर्स आहे. आणि हे सेकंडरी सोर्सेस म्हणून आपण कन्सिडर करणार. आणि ते सुद्धा काय करतील, जसं हा प्रायमरी सोर्स 360 डिग्रीमध्ये लाईट वेव्ज एमिट करतो, तसे ते सुद्धा तिथे सगळीकडे लाईट वेव्ज काय करतील, एमिट करतील. तर हा झाला पहिला principle. So what is the first principle? Every point on a wave front behaves as if it is a secondary source of light, sending secondary waves in all possible directions. All possible म्हणजे जिकडे शक्य आहे तिकडे. त्यानंतर सेकंड जो प्रिन्सिपल आहे तो थोडासा छोटा आहे स्टेटमेंट. त्याचं काय आहे, द न्यू सेकंडरी वेवलेट्स आर मोर इफेक्टिव्ह इन फॉरवर्ड डिरेक्शन ओनली. म्हणजे आता जसं मी पहिल्या पॉईंट सोर्ससाठी हा वेव्ह फ्रंट ड्रॉ केला, तसाच मी त्या सेकंडरी सोर्सेससाठी सुद्धा वेव्ह फ्रंट्स ड्रॉ करणार.
ते छोटे छोटे असतील म्हणून त्याला काय नाव दिलेलं आहे आपण, वेव्हलेट्स नाव दिलं. आणि ते सेकंडरी सोर्ससाठी आपण जनरेट केलेत म्हणून त्यांना काय नाव दिलंय, सेकंडरी वेव्हलेट्स. तर हे जे सेकंडरी वेव्हलेट्स आहे ते फक्त कुठल्या डिरेक्शनला इफेक्टिव्ह असतात, फॉरवर्ड डिरेक्शनला मोस्ट ऑफ द टाइम ते इफेक्टिव्ह असतात. तर त्यांचा इफेक्ट हा बॅकवर्ड डिरेक्शनला नील असतो, म्हणजे तिथे जास्त आपण ते कन्सिडरेशन घेत नाही. तर हा आहे सेकंड प्रिन्सिपल. आणि थर्ड प्रिन्सिपल आहे द रिझल्टंट वेव्ह फ्रंट. रिझल्टंट वेव्ह फ्रंट म्हणजे सेकंडरी वेव्ह फ्रंट. जसं इथे आपण ते स्पेरिकल स्ट्रक्चर ड्रॉ केलं दुसरं, त्याच मॅनरने मी काय करणार आहे, इथे एक दुसरा वेव्ह फ्रंट ड्रॉ करणार आहे, सेकंड वेव्ह फ्रंट ड्रॉ करणार आहे. म्हणजे इथे प्रायमरी सोर्स होता एस, सेकंडरी सोर्स कोण झाले, प्रत्येक पॉईंट. त्यानंतर त्या पॉईंटला आपण असे स्पेरिकल स्ट्रक्चर्स ड्रॉ केले ज्यांना आपण म्हटलो सेकंडरी वेव्हलेट्स, जे फक्त फॉरवर्ड डिरेक्शनला इफेक्टिव्ह आहे. मग त्याच मॅनरने आपण एक नवीन वेव्ह फ्रंट ड्रॉ करणार आहे की ज्या ठिकाणी सर्व पॉईंट्स हे सेम फेजमध्ये असतील. मग हा जो रिझल्टंट वेव्ह फ्रंट आहे कुठल्याही पोझिशनला, तो मी कसा ड्रॉ करणार आहे, इट इज गोइंग टू गिवन बाय टँजेंट टू ऑल द सेकंडरी वेव्हलेट्स ॲट दॅट इन्स्टंट. म्हणजे त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला त्या पर्टिक्युलर सिस्टीममध्ये जेवढे सेकंडरी वेव्हलेट्स प्रेझेंट असतील, म्हणजे हे सर्कल्स प्रेझेंट असतील, त्या प्रत्येक सर्कलला मी एक कॉमन टँजेंट ड्रॉ करणार आणि त्या कॉमन टँजेंटला तुम्ही नाव द्यायचं रिझल्टंट वेव्ह फ्रंट किंवा सेकंडरी वेव्ह फ्रंट. सो दीज आर द 3 प्रिन्सिपल्स ऑफ हायजीन विच आर रेफर्ड ॲज अ हायजीन्स प्रिन्सिपल. मग हे सर्वचे सर्व प्रिन्सिपल्स तुम्हाला माहिती पाहिजे. आणि हे प्रिन्सिपल्स प्लेन वेव्हफ्रंटलाही ॲप्लिकेबल होतात आणि स्पेरिकल वेव्हफ्रंटलाही ॲप्लिकेबल होतात. त्यामुळे असं काही नाही की आपल्याला ते वेव्हलेट्स ड्रॉ करायचे, मग तिथे तर तो स्पेरिकल पोर्शन येतो, मग प्लेनसाठी कसा कन्सिडर करायचा, तर ते आपण फर्दर डिटेलमध्ये नंतर स्टडी करणार आहे. पण सध्या ध्यानात ठेवा की हा जो प्रिन्सिपल आहे हे तिन्हीही ते तुम्ही कुठल्याही वेव्हफ्रंटला ॲप्लाय करू शकता. मग तुमचा सोर्स पॉईंट सोर्स असू द्या किंवा लिनियर सोर्स असू द्या, मग तो प्लेन वेव्हफ्रंट असू द्या किंवा स्पेरिकल वेव्हफ्रंट असू द्या, मग सोर्स त्या ठिकाणी सेल्फ ल्युमिनस असू द्या किंवा नॉन ल्युमिनस असू द्या, काही फरक पडत नाही. तर सर्व ठिकाणी सेम प्रॉपर्टीज काय करू शकतो, सेम प्रिन्सिपल्स आपण ॲप्लाय करत असतो. तर हे झाल्या काही बेसिक कन्सेप्ट वेव्ह फ्रंट, वेव्ह नॉर्मल आणि हायजीन्स प्रिन्सिपल, जे की आपल्याला नेक्स्ट पॉईंट्समध्ये ॲज अ बेस म्हणून वर्क करणार आहेत. त्यामुळे हे पॉईंट्स तुम्ही प्रॉपरली करूनच ठेवा, तरच आपल्याला पुढचा पोर्शन हा सोपा जाणार आहे. त्याच वेळेस तुम्हाला पुढचा पोर्शन जो आहे तो सोपा वाटेल. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हे फर्स्ट 3 पॉईंट्स घेतलेले आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फर्दर डिटेल्ड कन्सेप्ट स्टडी करणार आहे. सो फॉर टुडे this is it. So thanks for watching the video. Again, I'm going to request you that if you are new to our page, please like, subscribe and share our page, and also press the bell icon so you will get updates of videos which I'm going to post in a future. So again, thanks for watching the video. Have a nice day.